आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे। और उठाओ ऊंचा तेरा नाम दे। प्रभु मेरा जीवन तुमने इतने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है मुझे। और उठाओ ऊंचा तेरा नाम दे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. आप सब लोग कैसे हैं? तुम्ही सगळेजण कसे आहात? आप सब लोग कैसे हैं? तुम्ही सगळे कसे आहात? ठीक है, बिल्कुल। अपने अड़ोस पड़ोस वाले लोग थोड़े कम हो गए, किधर गए मालूम नहीं है। वो भी नहीं मालूम होगा उनको आज पेंटेकोस्ट का संडे है या पवित्र आत्मा का कुछ आशीष पाना चाहते हैं, भूल जाते हैं, शैतान रोक लेता है, कोई बात नहीं। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. जितने लोगों ने परमेश्वर को पुकारा है और जब लोग जितने भी हम यहाँ पे मौजूद हैं, हम परमेश्वर को तालियां बजाएंगे। हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया। प्रेरित का सेकंड प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय वचन 38 को हम देखते हैं। 38 आपण पाहूया. पतरस लोगों को कुछ कह रहा है। पेत्र लोकांना काही सांगत आहे. जो पेंटेकोस्ट के दिन जिसने पेंटेकोस्तच्या दिवशी पवित्र आत्मा उतरा और जो लोग अलग अलग भाषा में बात करते हुए देखे, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. देखने वाले जो अचंबा कर रहे थे, बघणारे सर्व चकित झाले होते. पतरस उसको कुछ परमेश्वर के वचन के द्वारा कुछ बोल रहा है। पेत्र त्यांना प्रभूच्या वचनाद्वारे काही सांगत आहे. आज हम पूरे ध्यान से देखेंगे। आपण पूर्ण लक्ष देऊन आज आपण पाहूया. हालेलुया, 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 हालेलुया. मैं एक बात पूछता हूँ, कितने लोगों का पानी का बपतिस्मा नहीं हुआ
हाथ ऊंचा करो। किती जणांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला नाही त्यांनी हात वरती करा। आप सुन लेना, तुम्ही ऐका, वचन तो सबके लिए है, वचन सगळ्यांसाठी आहे, लेकिन सुन लेना परंतु परमेश्वर का ऐका, कहना क्या है। हालेलुया। प्रभूचं म्हणणं काय आहे। पढ़ो 38 को। पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। क्या लिखा है? पतरस ने उनसे कहा, मन फिराओ और तुम में से हर एक अपने अपने पापों की क्षमा के लिए यीशु मसीह के नाम से बपतिस्मा ले, तो तुम पवित्र आत्मा का दान पाओगे। कभी हम लोग प्रचार करते हुए किसी को बात, कोई लोग हमें बोलते हैं, ब्रदर बाइबल में ऐसा लिखा है। कैसा लिखा है? सुवार्ता करताना आम्हाला काही लोक सांगतात, ब्रदर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे। अभी हर एक जन को, लेडीज और जेंट्स को मैं क्वेश्चन पूछूंगा, स्त्री आणि मुझे पुरुषांना मी सिर्फ प्रश्न उसका विचारेन, जवाब देना। मला फक्त हालेलुया। त्याचं उत्तर द्या। एक लेडी ने मुझे पूछा, ब्रदर वचन में लिखा है जो पूरे मन से परमेश्वर के ऊपर विश्वास करता है उसका उद्धार हो जाएगा। एका स्त्रीने मला सांगितलं, जो पूर्ण मनाने प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचा उद्धार होईल। फिर मेरे को एप्पल निकालने की जरूरत पड़ेगी मेरे भाई और बहनों। मला पुन्हा ऍपल काढायची गरज फिर वहीं लागेल। पे मैं आ जाऊंगा कि ए फॉर एप्पल के सिवा हमें कोई सिखाया नहीं है। ए फॉर ऍपल शिकवलेलं, त्याच्या पुढे आपल्याला काही हम शिकवलं स्कूल नाही में का? हर टाइम पे अंडा निकालते हैं, तो लिखने के लिए भी हमें अंडा ही सिखाया क्या? और 1 से लेके 9 तक भी नंबर लिखने सिखाया है। शाळेमध्ये आपल्याला 1 पासून 9 पर्यंत अंक शिकवले का फक्त शून्यच लिहायला शिकवलेलं आहे? ए सिखाया क्या? ए से लेके जेड तक हमें हर एक अल्फाबेट्स लिखने सिखाया। ए पासून झेड पर्यंत सर्व शिकवलं का फक्त एच लिहायला उसी शिकवला? वर्ड से हर एक सेंटेंस, हर एक वर्ड बन जाता है। त्याच अक्षरापासून वेगवेगळे शब्द बनतात। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आप बोलेंगे हमने विश्वास किया, तुम्ही सांगाल आम्ही विश्वास ठेवला। तो विश्वास के कई राज है, विश्वास- विश्वास के पीछे कई रिवेलेशंस है। विश्वासाचे खूप काही रहस्य आहेत। परमेश्वर प्रभु- मार्कुस 16:16 में कहता है, मार्क 16:16 मध्ये सांगतो, जो विश्वास के बपतिस्मा ले उसी का उद्धार होगा। जो विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतो त्याचाच उद्धार होईल। कभी बच्चा स्कूल में गया शाळेमध्ये जेव्हा मुलगा गेला, तो टीचर ने पहला ZYXV ऐसा सिखाया कभी? शिक्षकाने उलट कधी त्यांना शिकवलं का? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। ये सब लेडीज लोग है ना, अच्छे अच्छे डिश बनाते, मुझे मालूम है। या ज्या स्त्रिया आहे वेगवेगळे कितने पदार्थ लोग बहुत बनवतात। शौकीन है जो अच्छे डिश बनाने वाले। जेंट्स लोग थोड़ा सुन लेना। आणि किती लोकांना कितने लोगों आवड को आहे शौकीन है कि कुछ नया खाना बनाए, जो भी है, नवीन स्वीट जेवण बनाए बनवायचं। या आइसक्रीम बनाए, केक, जो भी आइटम है, मच्छी का या मीट का, मटन का, कुछ नया डिश सीखने के लिए बहुत अच्छा। तो कोई है आप में? तुमच्यामध्ये कोण आहे का थोड़ा मटन? थोड़ा रेस्ट ज्यादा करो। ओके, वेगवेगळे पदार्थ 2 ही लोगों को बनवायचे। पसंद है। बाकी लोग क्या बनाते हैं? कुछ तो बनाते होंगे, कुछ तो बनाते होंगे। ठीक है, चलो कोई बात नहीं है। मैं आपको ऐसा कोई ऐसा सवाल नहीं करूंगा। आपने कोई चीज बनाई, तुम्ही काही पदार्थ बनवले, आजू बाजू वाले को जब भी पहली डिश बनाते तो हम लोग कोई घर में आजू बाजू वाला कोई होता है तो उसको जाके थोड़ा सा देते हैं, थोड़ा चख लेना, मैंने ये डिश बनाई, बराबर है। शेजाऱ्यांना आपण देतो काही उसने चवी करण्यासाठी। चलो आपने स्वीट डिश बनाया होगा तुम्ही मिठाई अशी बनवली असेल या और कुछ चीज बनाया होगा। का अजून काही बनवलं असेल, वो बंदा टेस्ट करने के बाद आपको एक राय देगा। आणि तो चव घेतल्यानंतर Sister, एक तो सांगेल। मेरी एक बात सुन लेना, माझं एक ऐका, इसमें ना लहसुन थोड़ा फ्राई करके डालो, इधर थोड़ा मसाला भून के डालो, देखो टेस्ट बहुत अच्छा आता है। मैंने ये किया था। प्रेज द लॉर्ड। मी केलं होतं, थोडासा लसूण टाका किंवा मसाला भाजून टाका, चव जास्त येतं। बराबर है, बराबर है। जेंट्स लोगों को मैं पूछ रहा हूँ, जो भी आप जो भी क्षेत्र में काम करते हैं, पुरुषांना मी विचारत आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, बहुत कारपेंटर है, खूप सारे सुतार आहेत, वेल्डर बहुत है, वेल्डर खूप आहे, लेकिन सब अपने अपने हिसाब से काम करते हैं। त्याच्या हिशोबाने त्यांच्या ते काम करतात। लेकिन जब भी कोई बड़ा कंपनी का काम होता है मोठ्या कंपनीचं जेव्हा काम असतं, तो वो अगर वेल्डिंग का हो या कारपेंटर का हो या इंटीरियर का हो, तो उसका इंजीनियर, त्याचा जो इंजिनियर ऊंचे असतो, पद वाले, जो त्याचा वो चीज को पूरी तरह चेक करते हैं। अधिकारी असतो, तो पूर्णपणे हम ते लोग नॉर्मल तपासतो। शॉप में जाएंगे, गांव में कारपेंटर को जाएंगे तो वो बोलेगा एक 10,000 में मैं कबाड़ बना के देता हूँ। गावामध्ये आपण जर गेला तर तो सांगेल की 10,000 मी कपाट बनवून वो हर देतो। जगह में खिला ठोक के बॉक्स बना के देगा 10 मिनट में।
10 मिनिटांमध्ये सगळ्या ठिकाणी लेकिन खिळे जो टाक- कारपेंटर सही काम करता है परंतु जो सुतार अगदी योग्य प्रकारे काम करतो वो खाचा निकालेगा, तो खाचा काढील, उसको स्क्रू लगाएगा, त्याला स्क्रू लावेल, फेविकॉल लगाएगा, फेविकॉल लावेल. बहुत सारा चीज अपने सीधा करके फिर वो बनाने के लिए उतना वक्त लगता है. तो वेळ लागेल ते पूर्ण करण्यासाठी. काम दिखता वही है, काम तेच लेकिन दिसतं, बाद में फिनिशिंग में फर्क आएगा, परंतु फिनिशिंग मध्ये वेगळं रेट असतो, में फर्क आएगा. प्राइस मध्ये वेगळं होईल. तो बोलेगा देखो इस तरह करो, मैं तुम्हें बताता हूँ इस तरह काम करना. ते सांगतील अशा प्रकारे काम करा, मी तुम्हाला मेरे सांगतो. भाई और बहनों, हम जरूर कोशिश करेंगे अपन कि चलो जरूर वो प्रयत्न आंटी करो. ने जो खाना बनाया उसमें जो मसाला भून के डालने का, तो मैं एक बार कोशिश तो कर लूं. जिसको इच्छा है वो तो लाजिम करेगा. आणि ज्याला इच्छा आहे त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडासा मसाला तो भाजून टाकेल. पत्रस वही मैं कर रहा है. पेत्र तेच आपल्याला पत्रस सांगत आज भी आहे. वही कह रहा है. पेत्र आपल्याला तेच आपका सांगत जीवन आहे. में थोड़ा सा बदलाव लेके आना. तुमच्या जीवनात थोडा बदल आपका घडवून आणा. जीवन में थोड़ा सा बदलाव लेके आना, फिर पवित्र आत्मा का वरदान तुम्हें उसी वक्त मिल जाएगा. तुमच्या जीवनात थोडासा बदल थोड़ा सा घडवून आणा. बदलाव लाना, त्याच वेळी तुम्हाला पवित्र क्योंकि आत्म्याचं पत्रस दान पवित्र आत्मा परमेश्वर का चेला था. देईल. पेत्र जो होता तो प्रभूचा शिष्य होता. मायने नहीं रखता उसकी डिग्री क्या थी. त्याची पदवी कोणती वो होती एक काय फरक पडत फिशरमैन नाही. था. तो एक मासेमारी मच्छी करणारा पकड़ने वाला होता. था. तो मछवारा होता. और पूरी रात कोशिश करके उसको कुछ नहीं मिला. परंतु पूर्ण रात्र प्रयत्न प्रभु- करून त्याला काहीच मिळालं प्रभु नाही. यीशु ने पूछा, येशूने त्याला विचारलं, पतरस पेत्रा कुछ खाने के लिए कुछ मच्छी मिली है क्या. काही मासे तुला मिळाले का. प्रभु जी पूरा रात मेहनत की. प्रभूची पूर्ण रात्र प्रयत्न केले. कॉन्संट्रेट दिस वर्ड. लक्ष पूरी देऊन रात ऐका. मेहनत की. पूर्ण रात्र पूरी मेहनत रात हमने केली. मेहनत की. पूर्ण रात्र आम्ही प्रभु जी कष्ट कुछ केले, भी नहीं मिला. परंतु काहीच मिळालं नाही. चलो खोल समंदर में चले जाते हैं. खोल समुद्रात हाक, चलो और अंदर चले जाओ अजून मध्ये जा, और दाहिने हाथ में तेरा जाल उजव्या डाल दे. बाजूला जाळं टाक. प्रभु की आज्ञा प्रभूची आज्ञा उसने बिना गिड़गिड़ाते हुए रिसीव की. कुरकुर न करता त्याने ती वो बांधली. पूरी तरह थका हुआ था. तो पूर्णपणे थकलेला पूरी होता. रात मेहनत की हुई थी, पूर्ण रात्र त्याने कष्ट लेकिन केले सामने होते. कोई फल नहीं प्राप्त किया. समोर काहीच त्याला लेकिन फळ जिस वक्त नव्हतं. प्रभु ईसा मसीह ने कहा, जेव्हा प्रभू उसी ने येशूने वही सांगितलं, किया. डीप में अपना जो बोट था, होड़ी था, वो लेके गया, नाव लेके गया. आणि जसं प्रभूने सांगितलं खोल परमेश्वरने- समुद्रामध्ये तो घेऊन गेला. Praise the Lord. Praise the Lord. उसने कहा दाहिने हाथ में जाल छोड़ दे. आणि त्याने सांगितलं उजव्या बाजूला जाळं When टाक. he listening to God, जेव्हा त्याने प्रभूचं ऐकलं, उसका पूरा जाला भर के त्याचं जाळं पूर्ण भरून 2 बोट भर के मच्छी मिली. ते बोट भरून त्याला मासे मिळाले. इतना मिरेकल उसने देखा. एवढा चमत्कार त्याने परमेश्वर पाहिला. के एक शब्द में, एक वाक्य में कितनी ताकत देखी. प्रभूच्या एका शब्दात एवढं सामर्थ्य वो फिर होतं. उसको पूछने के लिए कुछ नहीं उसने समझा. याच्या पुढे त्याने प्रभूला त्याच्या पुढे काहीच विचारलं मेरे नाही. भाई बहनों, पतरस ने बोला जैसे कोई बोलता है मसाला भून के डालना, वी आर ट्राइंग टू डू समथिंग स्पेशल. आपण काहीतरी विशेष बनवायची इच्छा आज करतो. पतरस भी यही बोलता है कि आप मन फिराओ और तुम हर एक अपने अपने पापों की क्षमा के लिए यीशु के नाम से बपतिस्मा लो. आज पेत्र त्यांना तेच सांगत आहे, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आपको मालूम है तुम्हाला माहित आहे योहान का, बाप्टिस्टा योहान जो बाप्तिस्मा परमेश्वर का करणारा, वचन लेके चल रहा जो था, प्रभूचं वचन घेऊन चालत जंगल में होता, घूम रहा था, जंगलामध्ये उसने चालत होता, वही पुकारा, त्याने तेच बोलला, आप पापों की क्षमा के लिए बपतिस्मा लो. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा मैं घ्या. तुम्हारा बपतिस्मा पानी से कर रहा हूँ पश्चाताप के लिए. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी And करत people आहे. says, आणि लोक सांगतात हमने विश्वास किया हमें है, विश्वास ठेवलेला हमारा आहे. उद्धार हो आमचं जाएगा. तारण होईल. याकूब का 2:17 कहता है, अगर विश्वास के साथ कृति नहीं करते हैं, याकोब 2:17 सांगतोय, विश्वासाबरोबर जर कृती नाही तुम्हारा विश्वास कुछ काम का तर नहीं. तो विश्वास काही कामाचा नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हर एक चीज को पूरा करना होगा. प्रत्येक गोष्ट पूर्ण हर करावी एक लागेल. चीज को पूरा करना प्रत्येक होगा गोष्ट पूर्ण ताकि करावी लागेल. हमें उद्धार मिलेगा. आपला तारण होण्यासाठी. परमेश्वर का वचन थोड़ा पढ़ा तो ऐसा नहीं चलते. प्रभूचं वचन थोडं वाचलं असं परमेश्वर का चालत वचन नाही. थोड़ा पढ़ा तो ऐसे नहीं चलते. प्रभूचं वचन थोडं वाचून लोगों चालत ने नाही. मेरे को पूछा, ब्रदर लोकांनी मला धूप विचारलं, जलाना जरूरी है. धूप जाळणं गरजेचं आहे. ठीक है. ठीक आहे. एशिया का 1:13 का वचन पढ़ो. यशाया 1:13 वचन. और भी 2 आगे मैं आपको बढ़ाता हूँ, अजून पुढे जो देखील तुम्हाला एक शिकवतो. एग्जाम्पल के तौर पे बताता हूँ. एका उदाहरणासाठी मी सांगत आहे. लोग थोड़ा सा बाइबल पढ़ के चले आते, क्योंकि लोग धूप थोड़े उस सा टाइम पे वाचून- जलाया करते थे.
येतात धूप त्यावेळी पेटवायची. प्रभु ईसा मसीह जब भी कब्र में था तभी यीशु- मरियम मगदलिया धूप लेके द्रव्य लेके प्रभु के पास चली गई, येशू ख्रिस्त जेव्हा कबरेत होता मरिया मागदालिया सुगंधी द्रव्य घेऊन त्याच्याकडे गेली, क्योंकि उसको स्मेल नहीं आना चाहिए. त्याला वास येऊ नये म्हणून. परमेश्वर का खुद का फ्रैग्रेंस खुद का है इटसेल्फ. प्रभूला स्वतःचा सुवास आहे. मैंने अनुभव है, मैंने देखा है, मेरे बदन से कई तरह के महक बाहर निकलती थी. आणि मी तो अनुभव घेतलेला आहे. Is माझ्या that शरीरातून spirit of वेगवेगळे God, सुगंध परमेश्वर की यायचे. आत्मा का वरदान था. तो पवित्र आत्म्याचं ते दान होतं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पढ़ो 1:13 वचन. यशया 1:13 निरर्थक अर्पणे आणखी आणू नका, धूपाचा मला वीट आहे. धूपाचा मला बीटा है, मुझे धूप नहीं चाहिए. मतलब मैं आपको बोलता मैं यहाँ पे आपको बिठा के रखा हूँ. मैं मैं तुम्हाला- कई चीज का 2-4 तरीका का धूप लगा के दरवाजे बंद कर देता हूँ. आपको कुछ होगा क्या? मी इथे तुम्हाला बसवलेलं आहे. वेगवेगळे धूप कुछ नहीं जर मी होगा? इथे लावले तर तुम्हाला काय होईल का? क्या होगा? अस्थमा वाले कोई बैठे हैं यहाँ पे? अस्थमा वाले ज्यांना अस्थमाचा त्रास आहे कोणी बसलेले आहेत का? सबको वो अच्छा सुगंध भी हो तो भी वो महक पसंद वो ब्रीद नहीं कर सकते. चांगला जरी सुवास असेल तरी हम ते परमेश्वर श्वास को घेऊ धूप शकणार लगाते हैं. नाही. परमेश्वर बोलते हैं मुझे धूप नहीं चाहिए. वचन में लिखा है वचनात लिहिलेलं आहे धूप से मुझे घृणा है. धूपाचा मला वीट हम आहे. वही करते हैं. आपण तेच करतो. ठीक है. और परमेश्वर वाक्य में हमें क्या कह रहा है? प्रभू आपल्याला नक्की काय सांगत आहे? हम चलेंगे भजन संहिता 141 में. आपण स्तोत्र संहिता पहिला और दूसरा 141 को मध्ये पढ़ो. जाऊया. कई चीज हमें समझनी हो कि पवित्र आत्मा खुद ही नीचे आया. पवित्र उसको आत्मा सुगंध स्वतःच लगाने खाली की आला. जरूरत नहीं थी. त्याला सुगंध लावायची गरज नव्हती. स्तोत्र संहिता पढ़ो. 141. हाँ पढ़ो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, हम्म. माझ्याकडे सत्वरे. हम्म. मी तुझा धावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे. क्या मा- चाहिए? मेरी प्रार्थना तेरे सामने धूप के समान, जैसा धूप जल के एक फ्रैग्रेंस देता है धूप वैसा जळून मेरी जैसा प्रार्थना एक सुगंध देतो तशी माझी प्रार्थना एक फ्रैग्रेंस के तरह प्रभु के पास होना चाहिए. तुझ्या समोर धूपाप्रमाणे डिड यू असावी. अंडरस्टैंड व्हाट? कळतं का क्या तुम्हाला? लिखा है? हे काय लिहिलेलं आहे? हम लोग किसी से बैर करते हैं, बैर झगड़े करते हैं. आपण कोणाबरोबर भांडतो. अच्छे लोग भी प्रार्थना करते हैं, चांगली लोक देखील पापी लोग भी करतात. प्रार्थना करते हैं. पापी लोक जब भी देखील हम प्रार्थना बैर करतात. करते हैं जेव्हा आपण वैर we ठेवतो can't give the fragrance to God. आपला सुवास प्रभूला आपण देऊ शकत वो नाही. गंदगी परमेश्वर के पास जाएगी. तो दुर्गंध वाक्य प्रभूकडे में जाईल. परमेश्वर मत्ती का 6 किंवा 7 के वचन में कह रहा है, अध्याय में कह रहा है. मत्ते 6 किंवा 7व्या अध्यायात प्रभू सांगत परमेश्वर आहे, कहता है जब भी तू जेव्हा पढ़ तू के दिखा, हालेलुया, हालेलुया. मंदिर में अपना यज्ञ देने के लिए चला जाता है. हालेलुया. यस 5:23 को वचन पढ़ो. 5:23 याप्रमाणे तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. क्यों हम खुद को ही धोखा देने जा रहे हैं? का आपण स्वतःलाच धोका देतो? क्यों हम खुद को धोखा देने जा रहे का हैं? आपण स्वतःला वचन धोका में देतो? लिखा है, इसलिए यदि तू अपनी भेंट वेदी पर लाए, वेदी पर लाए, हमें दान करना है, दान देना है, लेकिन वचन लिखा है और वहां तू स्मरण करे कि तेरे भाई के मन में तेरे लिए कुछ विरोध है. आपका भाई आपके साथ झगड़ा कर चुका है, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर भांडण केलेलं इन्हीं से आहे. हम दूसरे के विरोध में है. आपण एकमेकांच्या विरोधात आहोत. और मैं मंदिर में कुछ मन्नत लेके आया हूँ. मी मंदिरात काही विनंती घेऊन परमेश्वर आलेलो बोलता है आहे. वहां रुक जा. प्रभू सांगतो तिथे पहला थांब. जा, अपने भाई को माफी मांग के फिर से सामने आ जा. पहिला जा, भावाबरोबर समेट कर आणि Then God will नंतर ये. receive your offering. त्यानंतर प्रभू तुझी भेट क्यों स्वीकार हम करेल. हमें अपने लोगों को खुद ही को धोखा दे रहे हैं? का आपण स्वतःला धोका देत आहोत? हालेलुया. हालेलुया. मेरी प्रार्थना धूप के समान एक मा- फ्रैग्रेंस के साथ होनी चाहिए. माझी प्रार्थना धुपाप्रमाणे सुवासाप्रमाणे असायला वो हवी. सुगंध जब भी आएगा, जब भी मेरे अंदर मलिनता नहीं होगी, दोष न होगा, ना कोई बुरा पाप, ना कोई
उल्टी सीधी बात किसी के बारे में गोड्डा खोदा होगा तभी परमेश्वर मेरी प्रार्थना सुनेगा, चाहे सेवक हो या और कोई हो। तो सेवक असो किंवा अजून कोणी असो, आपला तुम पास्टर हो, तुम रेवरेंस हो, तुम पोप हो, तुम बिशप हो, तुम कोई भी हो, तू कोणी असो, पोप किंवा बिशप, तुमची प्रार्थना तेव्हाच मान्य मैं होईल. किसी के विरोध में नहीं बोलता है। वचन बोलता है एक दूसरे के अपना पाप एक दूसरे के ऊपर कबूल करना। वचन सांगता एकमेकांजवळ आपली पाप कबूल करा. मैं कहता हूँ जब भी पश्चाताप से बपतिस्मा नहीं होता तब तक तुम्हारा पापों का स्मरण किया जाता है। जोपर्यंत पश्चाताप घेऊन बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत तुमच्या पापांचं स्मरण तब होत तुम्हारे आहे. पाप को इरेस नहीं किया जाता। तोपर्यंत तुमची पाप धुतली जात नाहीत. Until you wash out the blood of Christ. जोपर्यंत प्रभूच्या With the रक्तात तुम्ही baptism धुतले जब जात भी हो नाही. जाता है, किसी की टांगों में यहाँ पे थाई के पीछे दर्द हो रहा है, खिंच रहा है आणि ऐसा। कोणाच्या तरी पायामध्ये पोटऱ्यांमध्ये असं दुखत आहे, मांडीमध्ये दुखत परमेश्वर आहे. आशीष करे। हालेलुया। प्रभु आशीर्वाद देत आहे. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मैं मेरी प्रार्थना तेरे सामने धूप के समान होनी चाहिए। धूप के समान जो धूप हम परमेश्वर को लगाते हैं या मंदिर में लगाते हैं, लेकिन परमेश्वर को हमें धूप लगाने की जरूरत नहीं। मेरी प्रार्थना उस समय से उस टाइप्स की होनी चाहिए। माझी प्रार्थना धूपाप्रमाणे असायला हवी, जे धूप लावतात त्याप्रमाणे. फिर भी आपके अंदर शंका है तरी देखील तुमच्यामध्ये तो काही और भी शंका उसको असेल उलझा देता हूँ। तर आताच तुम्हाला सांगतो. रिविलेशंस का नीति प्रकाशित वाक्य का 5वां का 8वां वचन का पढ़ना। प्रकटीकरण 5 धूप के बारे में लिखा है, लेकिन व्हाट काइंड ऑफ धूप, कशा प्रकारचा वो हिरसेस क्या है। हम लोग घर में धूप हिरसेस काय लगाता आहे? है, उससे आपण क्या घरी होता है? इशेस लावतो, क्या होता है? त्याने काय होतं? क्या होता है? त्याने काय घर में होतं? सुगंध आते, पवित्र आत्मा आता है क्या? त्याने- पवित्र आत्मा नफरत करता है। वो चीज आप घर में करोगे, आप पश्चाताप करोगे, बपतिस्मा नहीं लेगा तो कोई मतलब नहीं होगा। बार बार वही सालों साल वही करते रहेंगे। पश्चाताप करा, जिंदगी परंतु में बाप्तिस्मा आगे घेतला बढ़ना है तो नाही. बपतिस्मा लेके एक स्टेप आगे बढ़ना, कॉलेज में खड़े हो जाना। हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. पवित्र आत्मा पाओगे, नॉट ऑटोमेटिकली। पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल, परंतु असाच नाही. हालेलुया. हालेलुया. कहाँ गया? पढ़ो। 8 प्रकटीकरण 5:8 प्रकाशित वाक्य का 5:8। त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. Praise the Lord. What kind of हिरसेस? कोणत्या प्रकारचा धूप ऊद था, होता? चंदन था, चंदन होता, ऊद अगरबत्ती होतं का? थी? अगरबत्ती होती का? मोगरा का था, मोगऱ्याचं होतं का? जास्मिन का था। जस्मिनचा होता का? इट वॉज प्रेयर। प्रार्थना होती। पीपल्स की प्रेयर पे वो लोग धूप कर रहे थे। पवित्र जनांच्या प्रार्थना व्हाट होत्या. वी आर प्रेइंग टू गॉड। हम लोग जो परमेश्वर को प्रार्थना करते हैं आपण उसका ज्या- फ्रैग्रेंस होना चाहिए। प्रभूकडे प्रार्थना करतो त्याला सुवास हम असायला कितना भी हवा. अच्छा सेंट मारे वो लोगों को आएगा, किती जरी चांगला सेंट मला तो लोकांना लेकिन नाही. हमारा दिल को जानने वाला वो सिर्फ परमेश्वर। आपले हृदय पारखणारा तो फक्त प्रभू आहे. हालेलुया। हालेलुया. त्याला उठवा, झोपला बघा। चेकचा शर्ट तुमच्या पुढचा, हाँ उठवा त्याला, भाई जाग जा। हाँ हालेलुया। मैं लोरी नहीं सुना रहा हूँ। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। शैतान आपको सुला देगा, तू सो जा, मैं लोरी सुनाता हूँ, मैं लोरी नहीं सुना रहा हूँ। हालेलुया। 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 क्योंकि आज पवित्र आत्मा का अभिषेक नहीं पाने के लिए शैतान ने कई लोगों के मार्ग को रोक दिया। पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळू नये म्हणून सैतानाने खूप लोकांचे मार्ग अडवलेले आहेत. मैं हर दिन प्रार्थना में आता हूँ, मैं प्रत्येक ब्रदर की दिवशी प्रवचन प्रार्थना सुनता हूँ, लेतो, वचन मस्त ऐकतो. नाचता हूँ, स्तुति आराधना सो के करता हूँ, लेकिन बपतिस्मा नहीं ले रहा हूँ। स्तुती कोई आराधना मतलब नहीं है। करतो, zero। परंतु बाप्तिस्मा घेतला नाही याचा काहीच अर्थ मैं नाही. प्रार्थना करता हूँ, मेरे मन प्रार्थना में करता किसी हूँ। के बारे में कुछ है, मैं आज परमेश्वर से प्रार्थना करता हूँ, वो सुनेगा जरूर लेकिन उत्तर ही नहीं देगा। Praise the Lord। माझ्या मनात कोणाबद्दल काही आहे, प्रभू प्रार्थना ऐकेल, बिना परंतु रेशन त्याचं कार्ड उत्तर के देणार रेशन की नाही. शॉप में चले गए, मेरे घर पे रेशन कार्ड है, तू मुझे रेशन दे। आप खड़े रहो बाजू में, देगा क्या नहीं देगा? क्यों नहीं देगा? आधार कार्ड नहीं है, जाओ सिम कार्ड लेने के लिए जाओ, जाओ खड़े हो जाना। बैंक में जाके अकाउंट के लिए खड़े हो जाना। पैन कार्ड घर पे छोड़ो, उसको बोला है, फोटोकॉपी नहीं, कुछ भी नहीं, मेरे घर में है, मुझे मालूम है भाई है। Praise the Lord। Praise the Lord. तुम्हें सब कुछ मालूम है, तुम्हाला प्रभु सर्व के माहिती द्वार में खड़े हैं, प्रभूच्या द्वारात लेकिन उभे प्रभु आहात. की इच्छा बिना जान के सब कुछ करने की कोशिश कर रहे, स्वर्ग प्रभूची में नहीं जाएंगे। इच्छा न जाणता काही करत आहात तर स्वर्गात जाणार नाही. लोगों को लगता है, लोकांना वाटतं, तुम बैठे हुए नहीं। लोगों ने मेरे ऐसे सवाल किए, देखो लोकां- प्रकट के में लिखा है वहां पे धूप जलाए, किस चीज का? आगे तो पढ़ भाई, आगे तो पढ़ भाई। लोक सांगतात प्रकटीकरणात लिहिलेलं आहे धूप जळाला.
पुढे तर आगे तो वाचा. बढ़. मेरे डैडी को एक आदत थी, हर दिन घर में अगरबत्ती लगाते थे फोटो के सामने. माझ्या- मैंने एक दिन डैडी को बोला ये सही नहीं है. डैडी ने दूसरा दिन से जलाना बंद किया. कई साल पहले मैं बहुत छोटा था, वो मेरे को बर्दाश्त नहीं होता था. डैडी ने उस दिन से बंद किया. डैडी चले तो गए, लेकिन बपतिस्मा लिया उन्हें, स्वर्गदूत उनको लेने के लिए. हमें भी लिए परमेश्वर का मार्ग खुलेगा जब भी हम परमेश्वर की राह में चलते. प्रभूच्या मार्गाच्या आपण चालू तेव्हा आपले मार्ग देखील उघडतील. क्यों शैतान चाहता है, क्यों शैतान- इतने मर्डर हो रहा है, क्यों इतने लोग एक एक को मार रहा है? वजह क्या है? प्रभु आने का समय है, जो वचन में मत्ती 24 में भी लिखा है. मत्ते 24 मध्ये जे लिहिलेलं आहे की योएल का- प्रभूची येण्याची वेळ झालेली आहे. हालेलुया. योएल 2 का 28 को पढ़ो. योएल 2 28 से 32 को पढ़ना. योएल 2 28 to 32. ये समय कौन सा चल रहा है? ही वेळ कोणती चाललेली आहे? आज लोग प्रार्थना में नहीं है, किधर चले गए? शैतान ने भय के दिए. क्यों? आज प्रार्थना वो मध्ये नहीं लोक चाहता है नाही. कि परमेश्वर का अभिषेक वो पाए. प्रभूचा अभिषेक त्यांना मिळावा अशी सैतानाची Lord. इच्छा नाही. हालेलुया. अच्छे अच्छे लोगों को रोक डालता है. क्यों? चांगल्या चांगल्या लोकांना थांबवतो का? पढ़ो. योएल 2:28 जोएल के 2 chapter 28. यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. Praise the Lord. तेव्हा- उन बातों के बाद मैं, बराबर ना, सब प्राणियों पर अपना आत्मा उंडे लूंगा. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. Praise the Lord. तुमच्या वृद्धा स्वप्ने पडतील. Hallelujah. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. Hallelujah. तुमचे दास व दासी यांवरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. Praise the Lord. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. Praise the Lord. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यात राहतील. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुम्हारे बेटे बेटियां भविष्यवाणी करेंगी और तुम्हारे पुरनिये स्वप्न देखेंगे और तुम्हारी जवान दर्शन देखेंगे. तुम्हारे दास और दासियों पर मैं भी उन दिनों में अपना आत्मा उंडेल दूंगा. मैं आकाश में और पृथ्वी पर चमत्कार अर्थात लहू और आग के और धुएं के खंबे दिखाऊंगा. परमेश्वर अपना दास दासी पे उंडेलूंगा, लेकिन हम वो भ्रम में नहीं रहना चाहिए कि मेरे अंदर कोई चीज खराबी करती है तो फिर पवित्र आत्मा मेरे साथ नहीं जुटा रहेगा. माझ्यामध्ये जर काही खराबी मी करत असेल तर पवित्र आत्मा माझ्यावर येणार नाही. हे कई लक्षात लोगों को ठेवा. शैतान खींच के लेके जा रहा है. वजह क्या है? खूप लोकांना सैतान खेचून घेऊन जातो. कारण काय आहे? शैतान नहीं चाहता कि शैतानाची सच्चाई इच्छा दे. नहीं. आपको मालूम था, आप में उस दिन एक पास्टर आके बैठ के चले गए. त्या दिवशी एक पास्टर आपल्यामध्ये परमेश्वर ने येऊन संदेश बसून दिया गेले. था, कई पास्टर आएंगे. प्रभूने संदेश दिला होता, खूप सारे पास्टर येतील. उन्हें बताया, मेरे को इतना आनंद हुआ, मला एवढा इतना आनंद आनंद झाला, मैं कभी नहीं देखा. एवढा आनंद मला कधीच कहीं दिसला मिनिस्ट्री में मैं नाही. चला गया. खूप मैं मिनिस्ट्रीत मी ये गेलो. नहीं बोल रहा, मिनिस्ट्री परमेश्वर के साथ होती है, लेकिन उसमें पवित्र आत्मा का आना जाना बहुत बहुत जरूरी है. पवित्र आत्म्याचं बस येणं जाणं त्या जहाँ मिनिस्ट्रीमध्ये के असायला वहां पे हवं. खड़े नहीं, दर्शन होना चाहिए. ये दर्शन है, परमेश्वर ने यहाँ से स्वर्ग की सीढ़ी मुझे दिखाई, कई लोगों को दिखाई, कई नए लोगों को दिखाई, जो स्वर्ग से सीढ़ी यहाँ पे उतरते. इसका मतलब हमें परमेश्वर यहाँ से स्वर्ग का मार्ग दिखाने के लिए एक चर्च बनाया हुआ है और उसमें कई सारे लोग आके आराधना करना जरूरी है. लेकिन शैतान कई लोगों के मार्ग को रोकता है. वजह बहुत सारे है. प्रभूने इथून स्वर्गामध्ये उतरणारी शिडी दाखवली, मलाच नाही तर खूप साऱ्या लोकांना. आणि इथे येऊन प्रभूची स्तुती आणि आराधना करणं गरजेचं आहे. जो चीज परमेश्वर चाहता था, परमेश्वर ने तेल से किसी बड़ा एक बिशप के द्वारा अभिषेक किया. मोठ्या परमेश्वर की विश्वासाद्वारे इच्छा थी कि मुझे प्रभूची इस तरह इच्छा- किया जाएगा, मला मुझे अशा प्रकारे रेवरेंस किया करण्यात यावं. जाएगा. मला मेरी रेवरेंस- चाहत नहीं थी, लेकिन परमेश्वर की थी और माझी- उसने वो योजना पूरी की. क्योंकि बिना तेल का अभिषेक नहीं होता. माझी इच्छा नव्हती, परंतु प्रभूची इच्छा होती, म्हणून त्यांनी रेवरनचा अभिषेक मला दिला. कारण तेलाचा अभिषेक होणं खूप गरजेचं असतं.
ऑल इंडिया ह्यूमन राइट्स का अपने पास अधिकार है मेरे भाई बहनों. आपण कहीं भी प्रार्थना कर सकते, किसी कोई रोक नहीं सकता. आम्ही कुठेही प्रार्थना करू शकतो आणि आम्हाला कोणी हर जगह थांबवणार में नाही. देखते हैं हम प्रार्थना के ऊपर प्रॉब्लम, चर्च तोड़ा, ए तोड़ा, एक मिलिट्री का बंदे को मंदिर के सामने नहीं झुका तो उसको सस्पेंड किया. क्या होगा? मैं बोला वो जीता. हालेलुया. मेशक शाद्रक अबेदनगो जब भी अग्नि में डालने वाले थे, वो परमेश्वर पे भरोसा करते थे, तो मूर्त के सामने, राजा के मूर्त के सामने नहीं झुके. मेशक, शद्रक आणि अबेदनेगो त्या मूर्तीपुढे झुकले नाहीत म्हणून त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं. हजारों लोग एक साइड में और तीन ही बंदे एक बजे. हजारो लोक एका बाजूला, परंतु हे 3 व्यक्ती एका बाजूला होत्या. वचन में आपने पढ़ा है, वचनात उनके तो साथ वाचलेला चौथा आहे. एक बंदा था जो परमेश्वर का स्वर्गदूत था. आणि तुम्ही वचनात वाचलेला आहे की त्या तिघांबरोबर चौथा व्यक्ती होता आणि तो प्रभूचा पुत्र होता. उनके बाल में भी वो जलने की बदबू नहीं आई. आणि त्यांच्या केसांना जळण्याचा वास देखील आला नाही. परमेश्वर कहता है मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. प्रभू सांगतो मी तुम्हाला अनाथ सोडणार वो नाही. बंदे को सस्पेंड किया, मैं बोलता वो जीत गया आणि जिसने त्या मूर्ति व्यक्तीला के सामने काढून घुटने नहीं टेके. काढून टाकलं कारण त्याने मूर्तीसमोर तो झुकला नाही आणि तो जिंकलेला आहे. नौकरी क्या है? नोकरी काय आहे? परमेश्वर सब कुछ है. प्रभूच सगळं काही आहे. विधवा मरने की तैयारी कर रहा था, परमेश्वर ने उसको संभाला. विधवा मरण्याची तयारी करत होती परंतु प्रभूने तिला सांभाळलं. ये धन, ये अनाज, ये जमीन से आता है, ऊपर से नहीं गिरता. पीक जे आहे ते भूमीपासून येते, वरून लेकिन पडत पवित्र नाही. आत्मा ऊपर से आता है जो परंतु सबसे शुद्ध और सामर्थ्यवान है. पवित्र आत्मा वरून येतो जो शुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. हालेलुया. तो हम देखते हैं धूप लगाने की जरूरत नहीं क्योंकि वो प्रार्थना थी. हमें वो वर्ड की मीनिंग नहीं पता, वो फ्रैग्रेंस वो वर्ड में नहीं था, तो उनके प्रार्थना में, उनके दिल में, उनके शुद्धिकरण में था. आणि धूप लावायची गरज नाही, जे सुवास आहे तो त्यांच्या प्रार्थनेमध्ये आहे. और योएल का वचन वही कह रहा है, योएलचं वचन तेच तुम्हारे सांगत आहे. दास और दासियों पर मैं भी उन दिनों में अपना आत्मा उंडेल दूंगा. एक कभी हुआ है पेंटेकोस्ट का, प्रेरित का दूसरा अध्याय का पहला वचन को पढ़ो. कभी हुआ है? हे कधी झालेलं आहे? पुराना करार में जुन्या करारामध्ये भविष्यवाणी हुई है. भविष्यवाणी आज झालेली हम लोग आहे. सोने में नहीं समय बिताओ मेरे भाई बहनों. झोपेमध्ये आज वेळ अपने घालवू कामों नका. में नहीं समय बिताओ. कामामध्ये वेळ पहला घालवू नका. बपतिस्मा लेके सामने खड़े हो जाना. पहिला बाप्तिस्मा घेऊन फिर पुढे उभे अपना राहा. कामों में ध्यान देना. नंतर आपल्या कामामध्ये क्योंकि लक्ष समय द्या. आ चुका कारण है. वेळ आलेली आहे. ट्रिबुलेशन चालू है. क्लेशदायक ये सब इसको मार उसको मार, इसने सुसाइड किया, ये गाड़ी के एक्सीडेंट हुआ, ये सब ट्रेजिक एक्सीडेंट नहीं है. इथे अपघात, तिथे एवरीथिंग अपघात. इज रिटन इन द बाइबल. हे सगळं काही बायबल मध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. 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 मैं आकाश और पृथ्वी पर चमत्कार अर्थात लहू और आग और धुएं के खंभे दिखाऊंगा. यहोवा के उस बड़े और भयानक दिन के आने से पहले सूर्य अंधियारा होगा, चंद्र रक्ता सा होगा. उस समय जो कोई यहोवा से प्रार्थना करेगा वह छुटकारा पाएगा. और यहोवा के वचन के अनुसार सिय्योन पर और यरूशलेम में जिन बचे हुए का यहोवा बुलाएगा वह उद्धार पाएंगे. अभी प्रेरित का दूसरा अध्याय का पहला वचन. पेंटेकोस्ट के दिन हुआ क्या? पेंटेकोस्ट का दिन, पेंटेकोस्ट मतलब 15 डे, 50 डे. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. हालेलुया. हालेलुया. पढ़ो उसको. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2. जब पिंतेकुस्त का दिन आया तो वह सब एक जगह में इकट्ठे हुए, जैसे आज हम लोग इकट्ठे हुए हैं. आणि क्या जसं परमेश्वर हमें नहीं आज देखता? आपण एकत्र झालेलो आहेत, प्रभू पाहत नाही का? परमेश्वर का वचन लिखा है मत्ती 18:20 में, परमेश्वराचं वचन दिलंय मत्ते 18:20 जहाँ मध्ये. 2 या 3 काफी है प्रभु को. जिथे दोघं किंवा तिघं प्रभूला प्रभु पुरेसे के आहेत. नाम लेके खड़े हो जाते हैं. प्रभूचं नाव घेऊन प्रभु उभे उनके राहतात. बीच में उतरता है. प्रभू त्यांच्या मध्ये हम उतरतो. उससे ज्यादा है. आपण त्याच्यापेक्षा जास्त और आहोत. मैंने कल एक दर्शन देखा मेरे भाई बहनों. काल एक दर्शन मी पाहिलं. यही साइड में किधर भी प्रार्थना चल रही थी, या बाजूला ऐसा एक प्रार्थना ग्राउंड चालू दिख होती. रहा था, एक उसको गाव इस तरह होतं. कंपाउंड था आणि और त्याला कई compound सारे होतं. लोग वो प्रार्थना में आए थे. और उस टाइम पे मैं वो भीड़ में प्रार्थना के लिए ले जा रहा था. मेरे साथ सिस्टर थी और कोई तो मेरे साथ था, और हम लोग वहाँ पे वाइफ थी कोई, मैं वहाँ पे हम लोग प्रार्थना करने के लिए जा रहे आणि थे. खूप सारी गर्दी बहुत होती. भीड़ लोग आ रहे थे, बहुत लोग आ रहे खूप थे. लोकं येत रात होते. का दर्शन देखा, रात का दर्शन देखा. रात्री हे आज दर्शन नहीं पाहिलं. पूरा हुआ लेकिन आते दिन में परमेश्वर पूरा करेगा. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू पूर्ण करेल. हालेलुया. हालेलुया. हमें विश्वास करना है मेरे भाई बहनों, आपल्याला शैतान की विश्वास खिलवाड़ ठेवायचा से आहे. नहीं चलना.
परमेश्वर बोलता है मेरे नाम से 2 या 3 भी इकट्ठे होंगे उनके बीच में मैं हूँ, उससे ज्यादा हम लोग कहते परमेश्वर हमें क्यों अनाथ छोड़ेगा. प्रभू सांगतो 2 किंवा 3 माझ्या नावाने असतील तर त्यांच्यामध्ये मी आहे. आपण त्याच्यापेक्षाही जास्त जब आहोत. भी हम परमेश्वर में आते तो ध्यान रखना, मैं परमेश्वर के लिए आया हूँ, मैं परमेश्वर के लिए गा रहा हूँ, मैं परमेश्वर के लिए हाथ उठाया हूँ, मैं परमेश्वर के लिए नाचू, परमेश्वर के लिए किसी के लिए नहीं. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात येता तेव्हा फक्त प्रभूसाठी आपण आलेलो आहोत, प्रभूसाठी स्तुती करत आहोत, प्रभूसाठी नाचत आहोत, गात आहोत, हेच लक्षात ठेवा. जब पिंतकुस का दिन आया तो वे सब इकट्ठे हुए थे. एकाएक आकाश से बड़ी आंधी की सनसनाहट हुआ, शब्द हुआ और उसे सारा घर जहाँ वे थे गूंज गया और उन्हें आग की सी जीभ फटती हुई दिखाई दी और उनमें से हर एक पर आ ठहरी. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा सडनली आया, उनको पूछ के नहीं आया, ना बोल के नहीं आया, पवित्र आने आत्मा वाला त्याला था. सांगून आला नाही, तो येणार परमेश्वर होता. कहा था, प्रभु यीशु ने कहा प्रभू येशूने मेरे सांगितलं जाने का समय हो चुका है. माझे जाण्याची वेळ झालेली पिता आहे. देने वाला जो वरदान है पिता जे वरदान वो देणार पवित्र आहे आत्मा तुम्हारे ऊपर आने वाला है. तो पवित्र आत्मा तुमच्यावर येणार आहे. इंतजार करो. वाट पहा. वो कहाँ पे लिखा है? ते कुठे लिहिले आहे? योएल चैप्टर में 2 में 28 में. योएल 2 मध्ये 28व्या हालेलुया. वचनात लिहिलेलं अंत के आहे. समय में तो आप क्या समझते हैं? तुम्ही उस काय टाइम समजता? में पवित्र आत्मा जब प्रभु ईसा मसीह जाने के 50वां दिन के बाद तब से आखिरी दिन में ही हम लोग हैं. या शेवटच्या दिवसामध्ये We are in the आपण end आहोत. days. आपण शेवटच्या परमेश्वर दिवसामध्ये की आहोत. महिमा, परमेश्वर की अनुग्रह हमारे ऊपर है, इसके लिए आज भी हम लोग जिंदे हैं. प्रभूची कृपा आपल्यावर आहे म्हणून लेकिन आज ये आपण सब जिवंत लड़ाई आहोत. होने वाली है. हे सगळं युद्ध होणार कल आहे. यूक्रेन और रशिया ने आपने देखा होगा फिर से क्या चालू हुआ. युक्रेन रशियामध्ये काय सुरू झालं तुम्ही पाहिलं असेल. मेरे भाई और बहनों, माझ्या बंधू ये भगिनींनो, समय है अंत ही वेळ आहे का. और अंताची. हमें बचाने के लिए हमें परमेश्वर की बहुत सख्त जरूरत है. वाचण्यासाठी आपल्याला प्रभूची खूप गरज आहे. कि परमेश्वर ने हमें बनाया, प्रभूने आपल्याला परमेश्वर ने बनवलेलं हमें आहे. रचा, प्रभूने ये आपल्याला सृष्टि रचलेलं परमेश्वर ने आहे. रची ही सृष्टी और उसको प्रभूने धन्यवाद निर्माण करने केली. के लिए हमें शर्मिंदा क्यों करना. त्याला धन्यवाद करण्यासाठी का लाजावं. दुनिया चाहे कुछ भी बोले, जग काहीही बोलो, हम प्रभु में जयवंत से बढ़कर है. आपण प्रभूमध्ये महाविजयी आहोत. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. और वो जो वचन आज पूरा हो गया ते आकाश वचनच के पूर्ण नीचे झालं. कि हर एक जाति में से भक्त यहूदी यरूशलेम में रह रहे थे. यह शब्द हुआ तो भीड़ लगी और लोग घबरा गए क्योंकि हर एक को यही सुनाई देता था कि ये मेरी ही भाषा में बोल रहे हैं. त्यावेळेस हालेलुया. आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. क्योंकि वो परमेश्वर के लोग थे, कारण ते प्रभूची लोक होते. जो जिसके द्वारा परमेश्वर की अगुवाई हो रही थी, जिसके द्वारा परमेश्वर के सामर्थ्य बह रही थी, जिसके ऊपर ज्याच्या परमेश्वर द्वारे की प्रभूचं सामर्थ्य वाहत होतं, जिसके ऊपर परमेश्वर की आग की जुबान आके बैठे गई. ज्याच्यावरती पवित्र आत्म्याच्या अग्नीसारख्या ज्वाला येऊन बसल्या. यहूदी, सारे दुनिया के यहूदी जो भक्तिमान थे वो लोग बैठे थे, उनकी गांव की भाषा, उनकी मदर टंग के बारे में बात करने लगे. आणि यहुदी जे यरुशलेमेत होते वेगवेगळ्या भाषा, स्वतःच्या भाषा त्याने ऐकल्या. अविश्वासु थे, अचंबे हो गए. ते अविश्वास कोई होते, कह रहा है ते क्या चकित ये झाले. नशे में है क्या. आणि कोणी सांगितलं हे धुंद झालेले देखो क्या आहे. है, हालेलुया. ये सब चकित और अचंबित होकर कहने लगे, देखो ये जो बोल रहे ये सब गलीली ही नहीं. तो फिर क्या हम हर एक से अपनी अपनी जन्मभूमि की भाषा सुनता है. हम जो पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटामिया और यहूदिया, कंपुदिया और पुंतुस और आसिया और फुगरिया और पंकुलिया और मिस्र और लिबिया देश के कुरेने आसपास है, इन देशों के रहने वाले और रोमी प्रवासी अर्थात यहूदी और यहूदी मत धारण करने वाले क्रेती और अरबी भी है, परंतु अपनी अपनी भाषा में उनसे परमेश्वर के बड़े बड़े कामों की चर्चा सुनते हैं. हालेलुया. हालेलुया. अलग अलग भाषा वो बोलने लगे. वेगवेगळी भाषा ते जो बोलू आसपास लागले. के गांव है, जे आजूबाजूचे अन्य गाव भाषा होतं, आपको मैं बताता हूँ. अन्य भाषा मी अन्य सांगतो. भाषा इन सेंस कोई किसी गांव की या स्वर्ग की एक लैंग्वेज होती है. स्वर्गाची ती अन्य एक भाषा भाषा इन सेंस असते आड़ा त्याला कुछ तो बोला जाए. उलटा सुलटा काहीच बोलत लैंग्वेज, नाही. देयर इज मीनिंग टू दैट लैंग्वेज. आणि त्या भाषेचा काही हम लोग अर्थ हिंदी आहे. बोलते हैं, इंग्लिश बोलते हैं, मराठी बोलते हैं, तुळू बोलते हैं, अरबी बोलते हैं, जो भी केरलाइट बोलते हैं.
आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो. मद्रासी भाषा बोलते हैं, कर्नाटका भाषा, जो भी लैंग्वेज बोलते हैं, तो सबको एक एक मीनिंग होता है मेरे भाई और त्या बहनों. सगळ्यांचा अन्य भाषा काहीतरी किसी अर्थ लोग कुछ असतो. भी आड़ा टेढ़ा बात कर, नो, हमें लगता है आड़ा टेढ़ा बात कर रहे, उन लोगों को लग रहा है वो आड़ा टेढ़ा बात कर रहे, लेकिन परमेश्वर ने ऐसी जुबान दी कि उनकी न समझने वाली बातें इनके मुंह से परमेश्वर के बड़े बड़े चमत्कार को उनके मुंह के बात में मुंह से बाहर निकाल दी, जो उनके लैंग्वेज में उन्हें समझ में आती थी. हालेलुया. प्रभूने त्यांच्या मुखातून वेगवेगळ्या भाषा काढल्या ज्या त्यांना समजत होत्या आणि त्यावेळी यहुदी जे तिथे जमले होते त्यांना ते और समजलं. वो सोचने लगे कि आणि ते हमारी विचार करू भाषा लागले. ये लोग किस तरह बात कर सकते हैं. आमची भाषा हे लोक कशी बोलू शकतात. हालेलुया. हालेलुया. अर्थात यहूदी और यहूदी मत धारण करने वाले क्रेती अरबी भी है, परंतु अपनी अपनी भाषा में उनसे परमेश्वर के बड़े बड़े कामों की चर्चा सुनते हैं. और वे सब चकित हुए और घबरा कर एक दूसरे से कहने लगे, यह क्या हो रहा है. परंतु दूसरों ने ठट्ठा करके कहा, वे तो नई मदिरा के नशे में चूर है. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले जब आहे. हम प्रार्थना करते, जो ना समझदार लोग हैं वो भी आके छेड़ निकालने चालू करते जब अपन प्रार्थना क्या करतो, हालेलुया लगाए, क्या ये आड़ा टेढ़ा बात करते, क्योंकि वो समझदारी से नहीं बात करते. न समजणारे लोक येऊन सांगतात का हालेलुया बोलतात, काय वेगवेगळ्या भाषा बोलतात, क्या कशा आपको लगता बोलतात. है क्या शाऊल छूटा क्या परमेश्वर के हाथ से. शाऊल सुटला का प्रभूच्या आज इतने हातातून. पत्र उतने लिखिए, उतने लेटर सबको लिखिए, तो पौल सबका आखिर वाला प्रेरित प्रभु का. पौल जो होता सगळ्यात शेवटचा वो प्रेषित कई होता. अदर प्रेरित के जैसे मेरे ऊपर भी प्रभु की अनुग्रह हुई. आणि बाकीच्या शिष्यांसारखी माझ्यावर देखील लेकिन कृपा आपको झाली. मालूम है प्रेरित पौलुस को कोई भी साथ नहीं ले रहा था. पौल जो प्रेषित होता त्याला कोणी बरोबर घेत नव्हतं. कोई भी उसको साथ में नहीं ले रहा था, क्योंकि उसके पहले कारनामे जान के, लेकिन वो परमेश्वर का ही सेवक था. आधीची त्याचे कृत्य जाणून कोणीही प्रेषित त्याला बरोबर घेत नव्हता, परंतु तो देखील प्रभूचाच सेवक होता. वचन कहता है, मैं उसके पापों या मैं उसकी चाल को मैं देखूंगा, तू कौन होता है. प्रभू सांगतो त्याचं चाल चलवणूक मी पाहीन, तू कोण आहेस. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमें किसी के ऊपर जबरदस्ती, जोर जबरदस्ती या दोष लगाने का अधिकार नहीं, क्योंकि उसका मालिक उसके लिए बहुत काफी है उसको समझाने के लिए. आपण कोणावरती दोष किंवा जबरदस्ती करू शकत नाही, कारण त्याचा जो मालिक आहे तो मजबूत आहे त्याला सांभाळण्यासाठी. पवित्र आत्मा तभी उतरता है मेरे भाई बहनों, पवित्र आत्मा तेव्हाच जब भी उतरतो. है. अभी भी कई लोगों को अनुग्रह पहला मिलता है. काही लोकांना लेकिन- कृपा आधी मिळते. जब भी परमेश्वर पतरस को कुरनुलिस के घर में भेजा पेत्राला जेव्हा कर्नेल्याच्या घरी और पाठवलं, परमेश्वर की वचन उसने बांटा, प्रभूचं वचन जेव्हा त्याने वहाँ सांगितलं, पे बहुत सारे लोग थे तिथे जो खूप सारे लोक होते, बिना सुनता के थे. सुनता न लेकिन झालेले. प्रभु के साथ रहने वाले लोग उसके ऊपर बोल रहे थे कि तू उनके साथ किस तरह जा रहा है. आणि जे सुनता झालेले लोक होते ते सांगत होते का तू त्यांच्या इथे कसा जात आहेस. लेकिन पतरस अपने पत्र में कहता है, मैं जानता हूँ कि परमेश्वर के पास पक्षपात नहीं है. पेत्रा आपल्या पत्रात सांगतो का प्रभूकडे जो- पक्षपात नाही, जो उसको ढूंढता है उसको वो भाता है. आणि जो त्याला शोधतो त्याला तो सापडतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. और परमेश्वर के वचन सुनाते हुए जितने लोग बिना सुनता के थे, सब परमेश्वर के वचन के ऊपर ध्यान लगाए पतरस के ओर देख रहे थे, और पवित्र आत्मा उनके ऊपर भी उतर आया. जैसा पेंटोकस के दिन पवित्र आत्मा पहली बार उनके ऊपर उतरा था, तो पतरस ने कहा, अभी इनको पाने की रोक कौन लगा सकता है. पेत्राचे भाषण चालू असताना जे परराष्ट्रीय लोक त्याचं ऐकत होते त्यांच्यावर देखील पवित्र आत्मा उतरला, जसा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला होता. आणि पेत्र सांगतो की आता पाण्याची रोक कोणाला करवेल. Nobody can stop with the baptism. आणि कोणच थांबू शकत नाही बाप्तिस्मा घेण्यापासून. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. हम लोग बोलते हैं, लोक जितना सांगतात पेड़ ऊंचा होता है जितकं झाड और उंच जब भी असतं, उसको फल लगते जेव्हा हैं, त्याला फळं फिर येतात वो नम्रता में आ जाता है, तेव्हा तो नम्रतेमध्ये येतो, झुक जाता है. तेव्हा तो वागतो. ध्यान रखना, हमें नम्र होना है. आपल्याला नम्र You व्हायचं आहे. can get the Holy Spirit
तुम्हाला पवित्र Instant. आत्मा मिळेल अगदी लगेच. बस हमें नम्र होना है, फक्त आपल्याला नम्र व्हायचं परमेश्वर आहे. की आवाज को सुनना है, प्रभूचा आवाज तुम्ही परमेश्वर ऐका. को देखना है. वो प्रभूला स्वर्ग पहा. का राजा होने के बावजूद पे धरती पे तो उतरा. स्वर्गाचा राजा असून कौन देखील या सी चीज पृथ्वीवर की आला. कमी थी? त्याला कोणत्या गोष्टीची कमी दरिद्री होती? में लोगों में चला. तो दरिद्री लोकांमध्ये दारिद्र्य उसने चालला. देखा. त्याने दारिद्र्य लोगों ने पाहिलं. उसके ऊपर प्यार नहीं किया, लोकांनी त्याच्यावर प्रीती क्योंकि केली उसके नाही. प्यार करने वाला ऐसा कोई चीज उसके ऊपर नहीं दिख रहा था. प्रीती करण्यासाठी कोणतीच ना गोष्ट त्याच्यामध्ये प्यार दिसत करने का नव्हती. शक्ल उसके पास था. आणि प्रेम करण्यासाठी कोणता चेहरा एकदम वचन त्याच्याकडे कहते नव्हता. विरूप था, तो वचन सांगतो तो विरूप होता, निराकार था. तो निराकार होता. हालेलुया, 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 हालेलुया. लेकिन जब प्रेरित के साथ उसने अपने वचन को बांटा, प्रेषितांना उसने- जेव्हा वचन तो सांगितलं, उसने उसको अधिकार दिया, तेव्हा त्याने पवित्र अधिकार त्यांना दिला, आत्मा दिया, पवित्र आत्मा और वो दिला. सब दुनिया में परमेश्वर का प्रचार करने लगे. आणि संपूर्ण जगामध्ये ते प्रभूची सुवार्ता करू परमेश्वर का लागले. पवित्र आत्मा रखने के लिए नहीं है, पवित्र आत्मा We have to ठेवण्यासाठी serve नाही. to others. आपल्याला एक हमें दुसऱ्याची सेवा बांटने के करायची लिए, आहे. आपल्याला लोगों की वाटायचं जिंदगी आहे. बचाने के लिए, लोकांचं लोगों जीवन को मार्ग वाचवायचं आहे. दिखाने लोकांना लिए, मार्ग बीमार को दाखवायचा आहे. चंगा करने के लिए आचार्यांना बरं परमेश्वर करण्यासाठी ने आहे. हमें चुना है. प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया. 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 तो पवित्र आत्मा हमारे ऊपर आएगा. पवित्र आत्मा बस हमें आपल्यावर पूरा दिल से नम्र होना है. आपल्याला पूर्ण अंतःकरणाने वो नम्र व्हायचं शैतान आहे. को ओवरकम मत होने देना, सैतानाला तुमच्यावरती जो नियंत्रण हमें करू बार देऊ बार नका. तकलीफ में डालता है, जो वारंवार बार आपल्या बार त्रासात हमारे टाकतो. पुराने पापों को याद दिलाता है, वारंवार जो आपल्या परमेश्वर के लव से पापाच्या- वॉश आउट हो चुके हैं. आपण प्रभूच्या ना रक्ताने यज्ञ धुतलेले बलि, ना आहोत. मोमबत्ती, ना अगरबत्ती, ना हार, ना फूल. यज्ञ, मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं काहीच नाही. क्या चाहिए? भजन संहिता 141 का 2 सेकंड, स्तोत्र संहिता 141. भजन 141 का सेकंड चैप्टर. मेरी प्रार्थना धूप के समान, माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. Praise the Lord. हर एक वचन पढ़ते हैं तो उसको प्रत्येक कंज्यूम वचन करो. ऐकून ते 10 स्वीकारा. पेज मत पढ़ो, 10 पानं वाचू पूरा नका. चैप्टर 4 दिन में मत पढ़ो. पूर्ण चॅप्टर जितना भी पढ़ते हैं उसको कंज्यूम करो. जे तुम्ही वाचता ते What God स्वीकारा. wants to say प्रभू that काय day, प्रभू त्या दिवशी काय सांगू हम कहते हैं इच्छितो. प्रभु आज की रोटी हमें दे. प्रभूला आपण सांगतो आजची भाकर आज आम्हाला दे. फादर क्या बोलते हैं? Who art in heaven, हलो बाय दी कम. हे हमारे स्वर्गीय पिता जो स्वर्ग में है. क्या आमच्या बोलते हैं? स्वर्गीय बापा, वही प्रार्थना बोल रहा मैं. आज वो रोटी मुझे दे. आज ती भाकर मला दे. हवा में बोलते हैं वो रोटी मुझे दे. ते परमेश्वर हवेत ने बोलतो. प्रेरित को सिखाया वो रोटी मांगो. विच ब्रेड विच इज कमिंग फ्रॉम द हेवन, जो कोणती स्वर्ग से भाकर आती है. जी स्वर्गातून येते ते प्रभूने हे वचन शिष्याला लिखा हुआ है. मागण्यासाठी शिकवलं. हे ये वचन लिहिलेलं आपके आहे. अंदर एक बार गया. हे तुमच्यामध्ये एकदा जर केलं. देखो अभी सामने मेरे एक वचन में पढ़ रहा हूँ, योहान 15:18. जग जर तुमचा द्वेष करीत आहे तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझा केला है. हालेलुया. पढ़ो यूहन्ना 15:18, जो मेरे सामने मैं बस पढ़ रहा हूं, ताकि आपके साथ ऐसा हो रहा है तो आपको बुरा मानने की जरूरत नहीं है कि परमेश्वर के प्रेरित को कोई अच्छे नहीं समझते थे. बहुत कम लोग थे जो उसका सत्कार करते. परमेश्वर बोलता है अपने गांव में नहीं होगा लेकिन बाहर के लोग तुम्हारा सम्मान करेंगे. तुमच्या गावात हम सम्मान के लिए नहीं है, आपण हम परमेश्वर के लिए बने हैं. आपण प्रभूसाठी या बनलेलो निंदा आहोत. या नाराजगी, निंदा नालस्ती लेकिन पौल कहते हैं हमें गिरा लेकिन हम लोग पूरी तरह गिरे नहीं. आम्हाला पाडण्यात आला परंतु यदि पूर्णपणे संसार पडलो तुमसे नाही. बैर करता है तो तुम जानते हो कि उनसे तुमसे पहले मुझसे बैर किया. जग ये- जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. अगर तुम्हारा द्वेष नहीं करते तो तुम परमेश्वर के नहीं बनोगे. तुम्ही जर तुमचा जर द्वेष केला नाही तर प्रभूचे तुम्ही होणार नाही. जिसने अपना बाप का द्वेष किया तो हमारा भी द्वेष होना चाहिए. सो वी आर इन द वन लाइन. पित्याचा जर द्वेष केला तर आपला देखील करायला हवा. म्हणजे कि जब भी आपण उसको एका ओळीत शाइन आहोत. आई, जब भी वो उसके पुनरुत्थान में खड़ा हो गया तो उसका शाइन हमारे ऊपर आएगा जब भी हम लोग उसके साथ दुख उठाते हैं. त्याचा जो चमक आहे ती आपल्यावरती येईल जेव्हा आपण दुःख उचलतो. यदि तुम संसार के होते तो संसार अपने से प्रेम रखता. तुम्ही जगाचे असतात तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते. कई सारी चीजों आपके दिमाग में घूमती रहती है बारंबार. खूप साऱ्या गोष्टी लेकिन तुमच्या हर एक डोक्यात फिरत राहतात वारंवार. वचन को कंज्यूम करो, उसको वचन रिसीव तुम्ही- करो, वचनचा तुम्ही उसके स्वीकार साथ कराल. बनने के लिए कोशिश करो. त्याच्या बरोबर राहण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न पहला कराल. दिन हम लोग गए तो स्कूल को ए निकालने के लिए बच्चे लोगों को नहीं आता. हम लोग हाथ पकड़ के कई दिन उसको ए निकाल, बी निकालेगा तो वो डी निकालता है, सी निकालेगा तो वो डी निकालता है, डी बोलेगा तो वो सी करता है. फिर हम लोग ऐसे एक्शन करेंगे, ऐसे एक्शन करेंगे, ए सी ए डी.
इट्स टेक टाइम. वेळ लागेल. यूटिलाइज योर टाइम. तुमचा टाइम तुम्हारा समय तुम यूज करो, तुमचा वेळ तुम्ही लेकिन वापरा. बदल जाओ मेरे भाई परंतु बहनों. बदला माझ्या सीखो बंधू मेरे भाई बहनों. शिका माझ्या बिना बंधू बहिणींनो. बपतिस्मा का आपका जीवन नहीं. पतरस ने सच्चाई बोल दी. बाप्तिस्मा म्हणून तुमचं जीवन नाही, पेत्राने सत्य सांगितलेलं क्योंकि आहे. पतरस पूरी रात थकान था, कारण पेत्रा पूर्ण रात्र लेकिन थकलेला प्रभु ने होता. पूछा तभी उसके पास कुछ भी नहीं था. परंतु प्रभूने विचारलं तेव्हा वाक्य त्याच्याकडे उसको काहीच नहीं मिलना नव्हतं. था क्योंकि वो अपने बुद्धि से काम कर रहा कारण तो था. स्वतःच्या बुद्धीने चालवत होता म्हणून त्याला काहीच लेकिन मिळालं परमेश्वर ने नव्हतं. पुकारा तो प्रभूने जेव्हा हाक मारली तेव्हा 2 नाव भर के मच्छी मिली तो फिर बोलने की सांस नहीं रही. 2 बोटी भरून मासे मिळाल्या तेव्हा बोलण्याचा काहीच. आपका प्लान से बहुत बढ़कर परमेश्वर का प्लान आपके जीवन में है. तुमच्या योजनांपेक्षा प्रभूचे कितीतरी महान Now you are पटीने thinking योजना about प्रभूच्या आहेत. yourself. प्रभू तुम्ही फक्त तुमच्याच बद्दल विचार करता. परमेश्वर हर दुनिया के लोगों का सोचता है प्रभू सगळ्यांबद्दल विचार करतो. और सबके लिए अच्छे प्लान होते हैं. त्या सगळ्यांसाठी चांगल्या योजना त्याच्याकडे आहेत. दाऊद परमेश्वर का सेवक था. दावीद प्रभूचा सेवक होता. दाऊद के भाई लोग भी लड़ाई करने के लिए बहुत मजबूत और तगड़े थे, ऊंचे थे, सांड के जैसे थे. आणि दाविदाचे जे भाव होते लढाई करण्यासाठी अगदी मजबूत होते. लेकिन गोलियत ने जब चिल्लाया गोलियत जेव्हा ओरडत होता तो पौलुस के साथ सब लोग भाग गए पीछे. पौला बरोबर बाकी सगळे जण क्योंकि वो इंसान पळाले. एक राक्षस का जैसा चिल्लाता था. तो एक राक्षसाप्रमाणे ओरडत होता. लेकिन दाऊद में एक ताकत थी मेरे भाई बहन, दाविदामध्ये एक शक्ती जो होती. नाटा था लेकिन वो परमेश्वर की स्तुति करता था. जो लहान होता परंतु प्रभूची स्तुती तो और करायचा. उसने परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा गोलियत को त्याने प्रभूच्या सामर्थ्याद्वारे गोलियतला मारून टाकलं. ढेर कर दिया त्याला मारून टाकलं. और उसकी गर्दन काट के लेके आया. त्याची मान कापून आणली. और अपने फिर चीज़ों को उसने प्रदान किया. वो वाइफ भी पौल की लड़की भी उसको मिली और पौलाची कोई मुलगी चीज़ को देखील त्याला मिली. क्योंकि मिळाली. उसने बोला था अगर कोई इस तरह करेगा, कौन अपने लड़की को ऐसा कुछ जो नॉर्मल इंसान के साथ शादी करने की नहीं कोशिश करता है. लोग सोचते हैं कि बाबा कोई ताकतवर अच्छा स्मार्टर बने कोई प्रभू चांगला मिळायचे. मजबूत असेल त्याच्याबरोबर मुलीचं लग्न व्हावं ताकि अशी वो त्याची इच्छा हमारी असते. लड़की को संभाल सके. आपल्या मुलीला त्याने सांभाळावं म्हणून शाऊल ने वही किया. शौलाने लेकिन तसंच दाऊद केलं. इतना सा होने के बावजूद भी उसने उसको मार ढेर गिराया. शौल लहान असून देखील त्याने गोलायतला मारून टाकलं. परमेश्वर की पावर उसके साथ काम कर. प्रभूची शक्ती त्याच्या बरोबर काम हमें करीत होती. परमेश्वर की पावर चाहिए, गुंडागिरी नहीं चाहिए. आपल्याला प्रभूचं चलो किसी सामर्थ्य का व लड़की को गुंडागिरी उठा के नाही. शादी किया, उसका रिश्ता तोड़ा और शादी किया, भाईगिरी की, गन से मार दूंगा उसको भी, ये कोई रिश्ता नहीं होता है. परमेश्वर के सामर्थ्य में जियो. प्रभूच्या झुक के सामर्थ्याचं काम. चलो. परमेश्वर के सामने झुक के चलो. प्रभू समोर झुकून पवित्र चला. आत्मा का एहसास होगा. पवित्र आत्म्याचा एहसास होईल. नम्रता से, पश्चाताप से, बपतिस्मा से नम्रताने आपको प्रार्थनेने पवित्र आत्मा प्राप्त होगा. बाप्तिस्म्याद्वारे तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. हालेलुया. 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 पवित्र आत्मा तो उतर जाएगा ही. पवित्र आत्मा उतरेल उसको जरूर. आना ही त्याला है. यायचंच आहे. जहाँ चर्च है उसको आना जिथे है. मंदिर आहे तिथे त्याला यायचंच आहे. लेकिन उनको ही छूना है जिसको वो भाते हैं. आणि त्यांनाच तो स्पर्श करेल जे त्यांना आवडतात. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परमेश्वर की महिमा हो. प्रभूचा गौरव असो. ह्या बहिणीचं नाव आहे सुषमा आणि ही बहीण भिवंडी इथून आलेली आहे. ती म्हणते की 15 दिवस अगोदर तिच्या पायाच्या बोटाला पुष्कळ मार लागलेला आणि ती डॉक्टरकडे गेली. ते डॉक्टरने तिला सांगितलं की टाके घ्यायला लागतील, परंतु या बहिणीने टाके घेतले नाही. तिने विश्वास ठेवला आणि ब्रदरना सांगितलं की माझा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ब्रदराने तिच्यासाठी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेद्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि तिच्या पायाचं बोट आता सुकत आलेलं आहे, म्हणजे बरं होत आलेलं आहे. त्याबद्दलही देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. हालेलुया. 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 या बहिणीचं नाव आहे नंदा आणि ही गिरीजवरून आलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या शुक्रवारी त्यांना अगदी बरं नव्हतं, त्यांना जुलाब होत होते आणि ते जुलाब थांबत नव्हते. त्यावेळेस त्यांनी सिस्टर अनिता यांना फोन केला आणि जसा त्यांनी फोन केला त्या दिवसामध्ये त्यांना पूर्णपणे आराम मिळालेला आहे आणि आता त्यांना चांगलं परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे, म्हणून ते परमेश्वराचा गौरव करत आहेत. या बहिणीचं नाव आहे जोसफिन आणि या आमच्या टीम मेंबर आहेत. त्या पाचूबंदरवरून आलेल्या आहेत. त्यांचे जे पती आहेत ते मच्छीमारीचं काम करत आहेत आणि ते म्हणत आहेत की त्यांच्या जे सायलेन्सर आहे त्याला
पिशवी बांधलेली म्हणजे बोटीचं, आणि जसं त्यांनी चालू केलं त्यावेळेला ते पिशवी फाटून त्यांचं जे कण आहेत ते पूर्णपणे त्यांच्या डोळ्यामध्ये गेले. पण ती म्हणत आहे की आज इतके वर्ष मी प्रार्थनेमध्ये आहे आणि ते डॉक्टरांकडे देखील घेऊन गेले, परंतु डॉक्टर म्हणत आहे की त्यांचे डोळे गेले असते, परंतु केवळ तू प्रार्थनेत असल्यामुळे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे त्यांच्या डोळ्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. आता त्यांचे डोळे व्यवस्थित आहेत आणि त्यांच्या पतीला चांगलं आरोग्य मिळालेलं आहे, म्हणून ते परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देत आहेत. हालेलुया. या भावाचं नाव आहे आकाश आणि त्याची साक्ष आहे की तो मंगळवारी कामाला जात असताना त्याच्या मनामध्ये येत होतं की ज्या रस्त्याने तो जाणार आहे तिथे लाईव्ह वायर पडणार आहे, म्हणून त्याच्या मनामध्ये येत होतं. आणि माझ्या बंधू भगिनीनो, खरोखर परमेश्वरावरती जेव्हा आपण विश्वास ठेवतो, परमेश्वर आपल्याला कधी अनाथ असं सोडत नाही. ज्या वेळेला तो त्या रस्त्यावरून पुढे गेला, कंपनीमध्ये गेला, आणि त्याच्या थोड्या वेळानंतर न्यूज आली की तो ज्या रस्त्याने येत होता त्याच रस्त्यावरती लाईव्ह वायर जी असते ती वायर पडली होती. म्हणजे परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा परमेश्वर अगोदर आपल्याला दाखवून देतो आणि त्याच्यातून परमेश्वराने त्याला वाचवलेलं आहे, म्हणून तो परमेश्वराला धन्यवाद देत आहे. रिया, ह्या बहिणीचं आहे नाव माधुरी आहे आणि ही बहीण विरार येथून आलेली आहे. ही बहीण तिच्या भावाच्या लहान मुलाची साक्ष देत आहे. ते त्या मुलाला कानाला सूज आलेली होती आणि अशा वेळेला ह्या बहिणीने आपल्या अनिता सिस्टरनं सांगितलं. तसंच तिच्या वहिनीला देखील असे दात काढलेलं म्हणजे दाढेचा दात काढलेला होता आणि तिला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. आणि त्यावेळेलासुद्धा ह्या बहिणीने आपल्या सिस्टरनं सांगितलं प्रार्थना करण्यासाठी आणि त्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशूचा दोघांनाही स्पर्श झालेला आहे आणि त्यांचा कान आणि तिचा दाढेचा त्रास तर पूर्णपणे प्रभू येशूने बरा केलेला आहे. म्हणून ही बहीण देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. हालेलुया, हालेलुया. या बहिणीचं नाव आहे हर्षाली आणि या पापडीवरून आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या बुधवारी त्यांच्या हाताला एक मयुरीप्रमाणे येत होतं आणि त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या हाताच्या खेचत होत्या, पण जसं त्यांनी ब्रदरांना मेसेज टाकला त्यांना पूर्णपणे परमेश्वराने बरं केलेलं आहे. आणि एक म्हणजे त्यांना कॅन्सरच्या आजारातून परमेश्वराने बरं केलेलं आहे, म्हणून आपण परमेश्वराला डबल टाळ्याने धन्यवाद देऊया.